यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा 8 अपडेट्समधून। मुख्यमंत्र्यांनी जी संपलेली कुटुंब उभी केली त्या कुटुंबांनी देवेंद्रजींची केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाची केलेली अवहेलना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं मतदान करून त्यांना जागा दाखवा असं आवाहन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केले। यावेळी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचारासाठी बोलावलेल्या मेळाव्यात ते बोलत होते। मी फक्त इथल्या जनता आणि नेत्यांचा पोस्टमन असून तुम्ही जी मतं माझ्याकडे म्हणजे पोस्टात टाकता ती मी सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पोच करतो आणि त्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या आदेशाचं पालन करतो। मग त्यात कोणाचा कार्यक्रम करायचा असो किंवा कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असो त्या सर्वांचं मी तंतोतंत पालन करतो अशा शब्दात मोहिते पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे। या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या आणि जनतेच्या मधला सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमन आहे। इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो। ह्याच्या पलीकडचा माझा रोल नाही, फक्त तो रोल मी इमानदारीनं करतो एवढाच विषय आहे। आणि तिथून आलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो। तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे तंतोतंत पालन करतो। मग कोणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील तर कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील त्या सगळ्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो, काही अडचण नाही। राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन पार पडलंय। थेट अमेरिकेहून दिल्ली गाठलेल्या अभिजित दिपकेंनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। अतिशय शांततेत हे आंदोलन पार पडलंय। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आंदोलकांनी सरकारला 13 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। दरम्यान दिल्लीत आंदोलन केल्यानंतर अभिजित दिपके संभाजीनगरला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाले। हमने 1 हफ्ते का अल्टीमेटम दिया है। 1 हफ्ते के अंदर एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन करना चाहिए। अगर रिजाइन नहीं करते तो ये देशभर आंदोलन होगा। थैंक यू। दरम्यान जंतर मंतरला अराजक पसरवण्याचं काम केलं जात असून बाबासाहेबांचं पुस्तक हाती घ्यायचं आणि आंदोलन करायचं हे अराजकता पसरवायचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती। त्यावर अभिजित दिपकेंनी आता उत्तर दिलंय। जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही आहे तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं, या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। करायला मी सांगू इच्छितो, आज दिल्लीत आम्ही प्रदर्शन केलेलं आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचे। दरम्यान देशातल्या तरुणांचा आवाज ऐका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून केलंय। परत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत? दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेत। त्यांना कॉकरोच म्हणून हिणवणं व न्याय नाकारणं योग्य नाही। नीट पेपरफुटीनं लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉकरोच बनून आक्रोश करतायत। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल। कॉकरोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरच्या या आंदोलनानं दिला आहे। दरम्यान दिल्लीमधल्या कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी काय म्हटले तेही पाहूयात। आंदोलन करने का करायचा सगळ्यांना हक्क आहे, आंदोलन करावं, पण ते देश हितासाठी राहावं, जे मला त्या आंदोलनात असं आढळून नाही आलं, एवढंच मी बोलू शकते।
रिंगणात उतरल्यानंतर कायद्यानुसार खर्चाचा अधिकृत हिशोब वेळेत सादर न करणं धुळ्यातील 11 पराभूत उमेदवारांना महागात पडणार आहे. निवडणूक संपून 5 महिने उलटले तरी खर्चाचा तपशील न दिल्यानं या उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. कायद्यानुसार हे 11 उमेदवार पुढील 3 वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढू शकणार नाहीत. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावही पाठवण्यात आलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एकूण 320 पैकी 308 उमेदवारांनी विहित मुदतीत आपला निवडणूक खर्च मनपाकडे सादर केलाय. मात्र उरलेल्या 12 पैकी 11 उमेदवारांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. आता विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. बुलढाण्यातील शिवानी कळमेकर हत्याकांड प्रकरणी एक अतिशय महत्त्वाची अपडेट येते. बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. आपल्याच मुलीची न केलेल्या हत्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते. पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर या हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा पोलिसांच्या अडचणी आता वाढणार आहेत. हत्येची कबुली द्या अन्यथा सर्व कुटुंबाला उचलू असं पोलिसांनी धमकावल्याचा दावा देखील या कुटुंबानं केलाय. प्रकरणातून सुटका करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 5 लाख रुपये मागितले असा देखील आरोप करण्यात आलाय. यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे करके. हमने नहीं बोल रहे, फिर भी वो गोली रहा कि तूने मारे. एक रात वहाँ रुकाया हमारे को सरकार थाना के. फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने. मारते मारते फिर हमको कुल होगा, समझो कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार के साथ लेके. तो पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख. तो जंगल में लेके गया फिर चालू करा मारना. हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को, और गेस्ट मतलब रात में मारा नहीं उन्हें, तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उन्हें. बोले बॉडी मतलब ग्लास किस लिए बोले हमारे बाल में. उन्होंने बताया नहीं तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा. जम के मारे उठने लगता है. फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला अब हमने मारा था. उन्होंने पैसे की मांग करेगी. दरम्यान पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या झालेल्या हत्येची फार गंभीर दखल घेतली असून ते उद्या अमरावतीला जाणार असल्याची माहिती आहे. दोषी वाटणाऱ्या पोलिसांवर बदलीसारखी थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे. दातेंच्या या भेटीनंतर तरी पोलिसांची चौकशी लावणं किंवा निलंबन अथवा बडतर्फ करण्याची कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या मृदा व जलसंधारण विभागातील अभियंत्याच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उकललं आहे. पत्नी आणि मेहुण्यानंच लक्ष्मण मंडले यांची हत्या केल्याचं समोर आलंय. लक्ष्मण मंडले यांना काल पहाटे 5च्या सुमारास कराडमध्ये एका भरधाव कारनं उडवलं होतं. 2 वेळा त्यांच्या अंगावर कार घालत त्यांच्याकडील बॅग घेऊन चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. चालकानं पलायन केल्यानं हा अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त झाला होता. कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये या घटनेचा उलगडा केलाय. हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलंय. कौटुंबिक कारणातून अभियंत्याची हत्या करण्यात आली आहे. त्याची पत्नी आणि तिचा भाऊ यांनी कट रचून लक्ष्मण मंडले यांचा काटा काढलाय. या प्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अभियंता लक्ष्मण मंडले हे मूळचे कराडमधील मनव गावचे रहिवासी होते. नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर 3 वर्षीय बालकाला एका कारनं चिरडलंय. देगलूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी एक कार आली होती. त्यावेळी एक महिला आपल्या 3 वर्षीय मुलासह दुचाकीवरून तिथे आली. यावेळी मुलगा खाली उतरला आणि त्याचवेळी कार तिथून जात असताना मुलाला धडक बसली. या धडकेत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. शेख सयान शेख वाजिद असं या मृत मुलाचं नाव आहे. मुंबईतून एक बातमी येते. मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालाय. NSCIच्या वरईतील डोममध्ये कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे. मृत्यू हा अति ड्रग्ज सेवनामुळे झाला.
का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। लाईव्ह कॉन्सर्टला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। पोलिसांना आता मृताच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे। तर NSCIच्या वरळीतल्या डोममध्ये कार्यक्रमादरम्यान हा मृत्यू झालेला आहे। मात्र या मृत्यूमागचं कारण नेमकं काय आहे ते आता अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। हा मृत्यू ड्रग्ज सेवनामुळे झाला का या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर वरळीच्या NSCI डोममध्ये एक लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ही घटना घडलेली आहे। एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। मात्र या मृत्यूचं गूढ अजून उलगडत नाहीये। या मृत्यूमागचं कारण आता अहवालानंतर स्पष्ट होऊ शकतं। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं काय घडलेलं होतं? या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोलिसांकडून काही समजू शकते का? माधवी, नक्कीच गोरेगाव नंतर पुन्हा एकदा वरळीच्या NSCI वरळी डोम येथे लाईव्ह म्युझिक कॉन्सेप्ट दरम्यान एकच जणांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे जे लाईव्ह कॉन्सेप्ट आहेत यावरती अनेक प्रश्न उपस्थित होतात। मृत्यूचं कारण हे नेमकं समजू शकलेलं नाहीये आणि या संपूर्ण प्रकरणी आता ड्रग्सच्या ओव्हर सेवनाने हे झालेलं आहे की त्याची काही इतर कारण आहेत याचा तपास ताडदेव पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलिसांनी मृत्यूचं कारण हे निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केलेली आहे। काल रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे। तर एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि आणखी एक जण आहे तो सिरियस असल्याचं देखील कळतंय। याबाबत पोलिसांकडनं देखील अधिकृत माहिती ही अद्याप दिली जात नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं जे गूढ आहे हे वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। गोरेगाव नेस्कोमध्ये ज्या पद्धतीने एक जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता वरळीच्या देखील लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न या जे लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम आहेत त्याच्यावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकारचं नेमकं काय घडले हे पाहणं आता महत्वाचं राहील। सूरज, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय। या हृदयद्रावक घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। जिंतूरच्या शेवडी गावातील भगवान बळीराम काळे, सुशीलाबाई भगवान काळे आणि त्यांचा नातू शिवम काळे हे कवडगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते। यावेळी कोक पिंपरी फाट्याजवळ जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परभणी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर भगवान काळे दुचाकीसह एसटी बसखाली अडकल्यानं घटनास्थळी अत्यंत विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली होती। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। अपघातानंतर एसटी बस चालकानं थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली। पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। एकाच कुटुंबातील आजी आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्यानं शेवडी गावावर शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी अवघ्या 2 तासात सोनसाखळी खेचून पळालेल्या 3 आरोपींना पाठलाग करून गजाआड केले। हिमांशू शाहू असं यातील मुख्य आरोपीचं नाव असून त्याच्यासह 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। यात चोरांना रंगेहात पकडण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चित्रित झालाय। घाटकोपरच्या सर्वोदय जंक्शनवरून एका महिलेची सोनसाखळी चोरून हे आरोपी पळून जात होते। यावेळी त्यांचा पाठलाग करत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे घाटकोपर स्टेशनपर्यंत गेले। तिथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्कूटी पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु खरमाटे यांनी या तिन्ही आरोपींना एकट्यानेच पकडून धरले। या तिघांनी एकाच दिवसात 2 ठिकाणी सोनसाखळी तर एका ठिकाणी मोबाईल खेचून पळण्याचे गुन्हे केले होते। घाटकोपर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या आरोपींना गजाआड केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। नागपूरच्या काँग्रेस अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडदे यांची नियुक्ती झाली आहे। काल त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडलाय। या सोहळ्याला काँग्रेसच्या नेत्यांची एकी दिसून आली आहे। मात्र ही एकी फक्त दिखावा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। या कार्यक्रमात काँग्रेसचे मावळते शहराध्यक्ष विकास ठाकरेंनी केलेल्या भाषणात एक प्रकारे काँग्रेस नेत्यांची पोलखोलच केली आहे। 13 वर्षांच्या काळात 77 आंदोलनं केली, मात्र या आंदोलनात किती मोठे नेते आले, किती नेत्यांनी बैठकीसाठी हजेरी लावली याचा रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा विकास ठाकरेंनी केला। नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या वेळेला काँग्रेसचे अनेक मोठे नेते शहर मुख्यालयात झालेल्या बैठकीला आले नाहीत। आता त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी द्यायची का
असा सवालही विकास ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या समोर उपस्थित केलाय. ठाकरेंच्या या भाषणामुळे काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीची चर्चा रंगतीये. प्रफुल्ल भाऊंना काही अडचणी जाऊ नये म्हणून माझा 12-13 वर्षाचा इतिहास सुद्धा सांगून द्यावा लागेल. मैं अध्यक्ष, बाकी कोई देवड़िया भर में आने के लिए तैयार नहीं, कोई आंदोलन के मैसेज भेजे तो आंदोलन में आने तैयार नहीं. मेरे पास 13 साल का रिकॉर्ड है कि 13 साल में कौन कितने बार देवड़िया कांग्रेस के मीटिंग में आया. 13 साल में 77 आंदोलन किया, बड़े बड़े मैंने. कौन वो आंदोलन में आया, ये सब रिकॉर्ड मेरे पास. आता बातमी आहे मान्सूनची. तर कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 2 दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आलेत. काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काल दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. वाई तालुक्यातल्या भुईंज, जोशी विहीर परिसरात पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्यात. दुसरीकडे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं एक कार पाण्यात अडकून पडली होती. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या निचरा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दरम्यान जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातल्या शेतीला पावसाचा फटका बसलाय. नुकतीच लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटसह टोमॅटो पिकांवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात काल अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यानं केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेकांच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. माळशिरस तालुक्यातल्या संगम गावातील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकर केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं तब्बल 25 ते 30 लाखांचं नुकसान झालंय. या 4 एकर बागेसाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च झालेला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 2.5 लाख रुपये मदत करावी, नाहीतर आमच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी गणेश इंगळे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. माझी 4 एकर केळीची बाग होती. ही 4 एकर केळीची बाग कालच्या वाऱ्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. माझं या कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि या केळीसाठी माझं एक साधारण 7 ते 8 लाख रुपये मला या केळी जोपासण्यासाठी खर्च आलेला होता. तरी माझ्यासारखे अशा अनेक शेतकरी आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची पूर्णपणे केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला पर हेक्टरी कमीत कमी तुम्ही 2.5 लाख रुपये द्यावेत. बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. शेगावात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली आहेत, तर अनेक घरावरची छपरे उडून गेली आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे शेगाव शहरात आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली आहे. मोठे वृक्ष मार्गावर कोसळल्यानं काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. वाशिमच्या मानोरा शहरात पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवाही निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली आहे. अमरावती शहरात काल दिवसभर कडक ऊन होतं, मात्र संध्याकाळी 6:30च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना थंड हवेचा सुखद आनंद अनुभवायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याचे पत्रे उडून गेलेत. सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. मात्र टोल नाक्याच्या एका बाजूचे पत्रे व लोखंडी अँगल कोसळल्यामुळे टोल नाक्यावरील 2 लेन बंद करण्यात आल्या होत्या. वाढलेलं तापमान, वेगानं होणारं बाष्पीभवन, पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा वापर
मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे राज्यभरातील धरणांनी तळ गाठलाय. राज्यातील सर्व प्रकारच्या धरणातील एकूण पाणीसाठा 26% खाली घसरलाय, जो गतवर्षीपेक्षा 4% कमी आहे. वाढलेल्या उन्हामुळे टंचाईच्या झळा तीव्र झाल्यात. राज्यातील टंचाईच्या स्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा, कमी पावसाची शक्यता असल्यामुळे ऑगस्ट अखेर पाण्याचे नियोजन करा, चालू उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नाहीये पण पुढील म्हणजे 2027च्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवरून सध्या महायुतीत हालचालींना चांगलाच वेग आलाय. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचं कानावर घातल्याचं कळतंय. तसंच भुजबळांच्या जागी त्यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंती केल्याची माहिती आहे. या भेटीनंतर छगन भुजबळांच्या घरी बैठक पार पडली आहे. या बैठकीला पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वळसे पाटील उपस्थित होते. तसंच नुकतीच नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांची आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती. त्या सुद्धा राज्यसभेच्या जागेसाठी उत्सुक असल्याचं समजतंय. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाच्या पदरात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते. नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद ताजा असतानाच नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे. नवी मुंबईत काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नव्हतं. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री तसेच सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदेंना निमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र शिंदेंना अनावधानानं निमंत्रण द्यायचं राहून गेलं की मुद्दाम निमंत्रण दिलं नाही या संदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. यावरून आता महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना वाद नव्यानं रंगण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी येते. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांचा सरकारला घरचा आहेर मिळालाय. राजकुमार बडोलेंनी उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध केलाय. अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावण्यासारखं असल्याचा त्यांनी इशारा दिलाय. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी 2 खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदर समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू आहे. शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. गोरेगावच्या मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा वादात सापडलाय. कारण पुलाच्या लोकार्पणाला आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर येण्यापूर्वीच लोकार्पण सोहळा आटपलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडलाय. पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची वेळ सकाळी 11 वाजताची होती. मात्र किशोरी पेडणेकर 11:15च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचल्यात. 15 मिनिटं उशिरानं आलेल्या किशोरी पेडणेकर उद्घाटनाला मुकल्यात. यावर महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादी वेळ निश्चित करतो तर त्या ठिकाणी वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे, ते सगळ्यांनी राखणं गरजेचं असल्याचे रितू तावडेंनी म्हटलंय. यावर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. हा दुष्टपणा आणि स्वार्थीपणा असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय. मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे. सगळ्यांचा विचार करता
जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोचते. ही आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोचते. तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे. इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी दिलेली होती प्रशासनाला पण, कारण ही प्रशासनाची पण जबाबदारी आहे. जर तुम्ही काय तुमच्या एका पक्षामुळे चालता का? आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती तेव्हा काही वेळेला आम्ही पहिला फोन करून विचारायचो, तुम्ही किती वेळात पोहोचता? 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालंय बघा. तुम्ही 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले होते. त्यामुळे एवढी काय घाई? हा दुष्टपण आहे, हा स्वार्थीपण आहे. पालघरच्या डहाणूत लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप होतोय. अश्लील व्हिडिओ काढून 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात चित्रवाघ यांनी डहाणूतील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून अल्पवयीन लहान बहिणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. आरोपीवर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. फरार आरोपीचा डहाणू पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसंच आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला जाणार असल्याचा इशाराही चित्रवाघ यांनी दिला आहे. लव्ह जिहाद सारखी एक घटना आज या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली. 22 वर्षाची मुलगी, तिच्या सोबत तर अत्याचार केलाच केला, पण तिच्या सख्या लहान बहिणीवरती सुद्धा अत्याचार केला. त्याचे व्हिडिओ काढले, त्या मुलींना ते दाखवून सतत ब्लॅकमेल करत राहिला. पोलीस स्टेशनला भेट घेतलेली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती. 2 सख्या बहिणी याच्यामध्ये विक्टीम आहेत. रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत. ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलीस रवाना केलेले आहे. आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे. बिहारच्या खानसरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे गोळीबाराशी संबंधित एका प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दुसरीकडे त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये अग्निसुरक्षेच्या त्रुटी आढळून आल्या. त्या संदर्भात बिहार अग्निशमन विभागानं इशारा दिलाय. जर या त्रुटी दूर केल्या नाहीत तर कोचिंग सेंटर बंद केलं जाईल असा इशारा अग्निशमन विभागाचे डीआयजी मनोज कुमार यांनी दिलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारनं तुर्तास मागे घेतल्यामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष जुन्याच पद्धतीनुसार सुरू होईल. नवं शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होत आहे. त्रिभाषा सूत्र लागू होणार की नाही याबाबत गेले काही दिवस संभ्रम सुरू होता. जाधव समितीच्या अहवालावर सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र गेल्या 5 महिन्यांपासून हा अहवाल शिक्षण विभागात कुलूपबंद असून त्याबाबत राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल नसल्याची माहिती आहे. हा अहवाल अतिशय संवेदनशील असल्यानं आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतेही दिशानिर्देश दिलेले नसल्यानं सध्या हा अहवाल कुलूपबंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आल्याचं समजतंय. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा असून त्या होऊ न देणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधान परिषदेच्या काही जागा बिनविरोध झाल्याचे फारसं कौतुक करण्यासारखं नसून त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंडभेद यासारख्या विविध राजकीय तंत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीने जिंकल्या. मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंडभेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिल्या पाहिजे. निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी काल केला होता. यावेळी सुळेंनी भाजपवर निशाणा साधला होता. सुळेंच्या या आरोपांना मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले.
पुण्यात कितीचा घोडे बाजार झालाय सुप्रिया सुळेंनी जाहीर करावं असं आवाहन गोरेंनी केलंय. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही आहे, कारण का माझा तो स्वभावही नाही आहे. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडे बाजार झाला आहे तो कोण काय कसं काय झालं आहे या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करते की घोडे बाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स CBI आणि ED हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. त्यांचं तोंड बंद खायच कधी उघडायचं काय कारण आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक न बोलणं उचित आहे. पण आपण मग एवढंच निवडणुकी बाकीच्या होते तर तुम्ही पुण्यातले उमेदवार का मागे घेतल्या ते कुणाच्या परवानगीने घेतल्या. मग तेव्हा कितीचा घोडे बाजार केलाय त्यांनी याची माहिती त्यांनी दिली पाहिजे ना. तेव्हा आपल्याला अधिक बोलायचं नाही, तो त्यांचा विषय. राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेत. अमेरिकेतून भारतात आल्यानंतर त्यांनी 6 जून रोजी दिल्लीतल्या जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. आंदोलनानंतर अभिजित दिपके थेट दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज का हमारा जो प्रोटेस्ट था वो काफ़ी सक्सेसफुल हुआ है और उसमें कम से कम 6 से 7 हज़ार लोग आए हुए थे. और आगे ये आंदोलन अब पूरे देश भर में बढ़ेगा और जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हम पीछे नहीं हटेंगे. ये आंदोलन पूरे नेशन वाइड होगा उनके रेजिग्नेशन तक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचंही पाहायला मिळालं. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण झाली आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. सोन्यामध्ये जवळजवळ 3,500 रुपयांची घसरण आहे तर चांदीमध्ये देखील जवळजवळ 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे. या सगळ्या पाठीमागील जे काही कारणं आहेत आपण सुवर्ण व्यावसायिकांकडनं जाणून घेणार आहोत. सागर भंगाळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्या बातचीत करणार आहोत. काय सांगाल, मोठी घसरण सोने चांदीत झालेली आहे, आज काय कारण आहे? सर खरी गोष्ट आहे, काची तुलनेनं पाहिलं सोनं जवळपास 3,500ने घसरलं आहे आणि चांदी लगभग 10,000ने घसरलेली आहे. सर याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की तुम्ही वर्षभर सोनं खरेदू नका. तर लोक एक्सचेंज करतात सोनं जास्ती मोडमध्ये सोनं येत आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये सोनंचा स्टॉक जास्ती आहे त्याच्यामुळे आणि खरेदी कमी झाली आहे त्याच्यामुळे पण रेट घसरत आहे. आणि दुसरी गोष्ट डॉलर पण आता स्ट्रॉंग होत चाललं आहे. जेव्हा पण डॉलर स्ट्रॉंग होतो तेव्हा सोन्याचा रेट कमी होतो. सोन्याचे दर कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्यापेक्षा कमी झाले. त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? अजून कमी होतील. अजून कमी होतील पण आज कमी आहेत कालपेक्षा आज कमी आहे. परवापासून चांदी पण कमी आहे, सोनं पण कमी आहे. काय सांगाल तुम्ही सोनं चांदी खरेदी करायला आलेला दर कमी आहेत आज? आम्ही काल आलो होतो तर भाव जास्त होता दादा, आज थोडा कमी झालेला आहे. त्याचा फायदा होतोय तुम्हाला? आम्ही बुक केलेलं होतं तर आज ते घ्यायला आलेलो होतो. काल आम्ही 1.5 भारच्या अंगोठा घेतला, तो आज कमी झालेला आहे. फायदा झाला का तोटा झाला? आम्हाला तोटा झाला दादा. घसरण झाली चांगली गोष्ट आहे. म्हणजे अधिक मासाच्या निमित्त सगळ्यांना शॉपिंग करायचीच असते, आयदर सिल्वर किंवा गोल्ड. आणि रेट कमी झाल्यामुळे मग सगळेजण आपलं बजेट थोडं वाढवून पाहता. म्हणजे समजा 5 ग्रॅमची गोष्ट घेणार असले तर चला बाबा 6 ग्रॅम घेऊ, 7 ग्रॅम घेऊ, असाही एक असतो. आज जागतिक सायकल दिन. यानिमित्त मुंबईत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ देखील सहभागी झाले होते. छान वाटतंय आणि मला वाटतं याच्यामुळे त्यांची फिटनेस हेल्थ तर वाढणारच, छान राहणार, पण त्या व्यतिरिक्त आपलं पर्यावरण जे आहे ते पण
छान राहील, पोल्युशन नाही राहणार. सायकलिंग इज द ओनली स्पोर्ट ज्याच्यात हेल्थ आणि झिरो कार्बन एमिशन्स आहेत. तर आपण हे सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं सायकलिंग करायला पाहिजे. आता आपण कोस्टल रोडवर करतो, इथे सायकलिंग ट्रॅक पण आहे, तर असे ट्रॅक्स पण आपण बनवायला पाहिजे अजून. पण जिथेही जमेल तिथे आपण हे सायकलिंग करत राहायला पाहिजे. तर जागतिक सायकल दिनानिमित्त अमरावतीत भव्य सायकल रॅली काढण्यात आली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती जिल्हा स्टेडियममधून या रॅलीला सुरुवात झाली आहे, तर अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड इथे सायकल रॅलीचा समारोप होणार आहे. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, सायकल चालवा, पेट्रोल डिझेल वाचा हा संदेश घेऊन आज सायकल दिनानिमित्त अमरावती शहरामध्ये सुद्धा भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आपल्यासोबत यावेळी जे जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी हे सुद्धा सहभागी झाले. आपण निवासी उपजिल्हाधिकारी साहेब, आज सायकल दिनानिमित्त आजची ही जी रॅली आहे त्यानिमित्ताने मी अमरावती शहरातील तसेच देशभरातील तमाम नागरिकांना हा संदेश देऊ इच्छितो की किमान रोज 1 तास प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी दिला पाहिजे. सायकलिंग करा, कोणताही प्रकार करा, योगा करा, सायकलिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, वॉकिंग करा, परंतु काहीतरी केलं पाहिजे स्वतःच्या आरोग्यासाठी. कारण तुम्ही जर फिट असाल, तुमचं त्या स्वतः जर चांगल्या पद्धतीने जर फिट असाल तर तुमचं मन शांत राहील, तुमचं विचार चांगले राहतील, तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल. नाही, जागतिक सायकल डे आहे, त्यानिमित्ताने पर्यावरण आणि आरोग्य दोघांच्याही दृष्टीने सायकल आवश्यक आहे. म्हणून सर्व प्रशासनाच्या वतीने महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस असेल, सायकल असोसिएशन आणि सगळ्या अमरावती शहराच्या सायकल पटूच्याद्वारा ही सायकलची एक छोटी रॅली आयोजित केलेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगला संदेश या शहरामध्ये जावा किंवा लोकांमध्ये जावा या दृष्टीने रॅलीचं खऱ्या अर्थाने आयोजन आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. पंढरपुरातही सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूर सायकल्स क्लब यांच्या वतीनं पर्यावरण सप्ताहाचं औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह अनेक वयोवृद्ध लोकही सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पर्यावरण जागृती आणि प्रदूषणमुक्त परिसर या हेतूने या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर जळगावमधून मोठी बातमी येते. जळगावच्या बंडखोर रेश्मा काळे आणि श्रीकांत शिंदे यांची भेटच झालेली नाहीये. जळगाव दौऱ्यावर असणारे श्रीकांत शिंदे रेश्मा काळेंची भेट घेणार अशी चर्चा होती. रेश्मा काळेंची महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी त्यांनी केलेली आहे आणि श्रीकांत शिंदे हे रेश्मा काळेंची भेट घेतील असं सांगितलं जात होतं. काल श्रीकांत शिंदे जळगावच्या दौऱ्यावर होते, मात्र काल ही भेटच झालेली नाही. त्यामुळे आता ही बंडखोरी कायम आहे. रेश्मा काळे खरंच आता निर्णय बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि नाशिकमध्ये जे होईल त्यावरच माझा निर्णय ठरेल. पक्षश्रेष्ठी जे सांगतील तेच मी करेन असं रेश्मा काळेंनी म्हटलेलं होतं. मात्र काल श्रीकांत शिंदे आणि त्यांची भेट झालेली नाहीये आणि त्यामुळे आता रेश्मा काळे नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये बंडखोरी कायम आहे. महायुतीच्या नेत्यांकडून या बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मात्र रेश्मा काळे यांची भेट घेणं श्रीकांत शिंदे यांनी अपेक्षित होतं किंवा काल ती भेट होणार असं सांगितलं जात होतं. ती भेट मात्र होऊ शकलेली नाही. मुंबईतून एक मोठी बातमी येते. NSCIच्या वरळीतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते. मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं. त्याच्यासोबतच्या एका तरुणीलाही अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. दोघांनीही मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं आणि गर्दीमुळे दोघांनाही अस्वस्थ वाटू लागलं. गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम येथील कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती. मात्र या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी देण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. सूरज, हे तरुणी नेमके कोण होते आणि आता अर्थात एक महत्त्वाची अपडेट येते की या दोघांनी मद्यप्राशन केलं होतं. पोलिसांकडून काय माहिती मिळते? नक्कीच आपण या पाहिलं तर गोरेगाव नेस्को नंतरची ही मोठी घटनाच म्हणावी लागेल. यामध्ये वृषभ महेंद्र गांगुर्डे हा माहीमध्ये राहणारा 28 वर्षीय तरुण आहे.
त्याचा या संपूर्ण यामध्ये मद्यप्राशन त्याने मोठ्या प्रमाणात केले होते आणि त्याचबरोबर ती त्या ठिकाणी मोठी झालेली गर्दी होती, त्यामुळे गुदमरून देखील त्याचा मृत्यू झाल्याचा संशय हा पोलिसांकडनं व्यक्त केला जातोय. मात्र गोरेगावच्या घटनेनंतर अशा मोठ्या इव्हेंट्सला परवानगी न देण्याबाबतच्या सूचना होत्या किंवा दिल्याही जात नव्हत्या. वरळीमध्ये डोममध्ये अनेक कार्यक्रम यामुळेच रद्द करण्यात देखील आलेले होते. मात्र या कार्यक्रमाला परवानगी कुठल्या आधारावरती देण्यात आली होती हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला देखील स्थानिक पोलिसांकडनं पहिल्यांदा परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र दुसऱ्या वेळी वरिष्ठांच्या सूचनांनंतर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे नेमकं या कार्यक्रमाला का परवानगी देण्यात आली आणि त्या संदर्भातली खबरदारी का घेण्यात आली नाही आणि इतक्या गांभीर्याची घटना जी घडलेली आहे गोरेगाव नंतर कुठलाच धडा मुंबई पोलिसांनी घेतला नाही का असा सवाल हा या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अशा घटनांना नेमकं केव्हा आळा घालण्यात पोलिसांना यश येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. कारण या घटना एक झाल्यानंतर तरी मुंबई पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीतनं धडा घेणं अपेक्षित होतं. मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा वरळीमध्ये 30 घटना घडते, त्यामुळे मुंबई पोलीस नेमकं करतंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. मुळातच या कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सूरज, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. बातमी आहे वाशिममधून. वाशिमच्या रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. आधीच पाणी टंचाई असताना त्या जलवाहिनी फुटल्यानं पाणी समस्या आणखी तीव्र होणार आहे. यामुळे रिसोड शहराच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झालाय. जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा होणार नाहीये. आधीच अडोळ पाणी प्रकल्पात कमी पाणी साठा असल्यानं रिसोड शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झालाय. त्यातच आता ही जलवाहिनी फुटल्यानं त्यात आणखीनच भर पडली आहे. आता बातमी आहे टेनिस जगतातल्या एका जिद्दीची. फ्रेंच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत काल पोलंडच्या माया ख्वालिन्स्काला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 24 वर्षांची ही माया फ्रेंच ग्रँड स्लॅम ओपन खेळायला गेली तेव्हा तिला पात्रता फेरीचे सामने खेळावे लागले. पात्र ठरल्यानंतर महिलांच्या एकेरीत मायानं पहिला, दुसरा, तिसरा असे एका पाठोपाठ एक सामने जिंकले. पण तिला चिंता सतावत होती ती हॉटेलच्या रूमचं भाडं कसं देणार याची. पराभव झाला असता तर तिला लवकर मायदेशी जाता आलं असतं आणि हॉटेलसाठी फार पैसेही मोजावे लागले नसते. तिची ही अडचण सगळीकडे चर्चेत आली. पोलंडच्याच एका सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं हॉटेलचे पैसे भरण्याची तयारी दर्शवली. मायानं मग फक्त खेळावर लक्ष चित्रित केलं आणि चक्क फायनलही गाठली. काल फायनलमध्ये मात्र तिचा पराभव झाला आणि तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. उपविजेतेपदाचे तिला जवळपास 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळालेत. हॉटेलच्या बिलाची आता तिला यापुढे कधीही चिंता नसेल. स्पर्धेत येण्यापूर्वी तिचं जागतिक मानांकन 114 होतं. आता फ्रेंच ग्रँड स्लॅमच्या उपविजेतेपदानंतर ती 21व्या क्रमांकावर आली आहे.